तर मित्रांनो, आज आपण सम विषम संख्यांची बेरीज, वजाबाकी आणि गुणाकार पाहणार आहोत. तर आता बघा, दोन समसंख्याची आपण ज्यावेळेस बेरीज करतो त्यावेळेस त्याचं येणारं उत्तर सुद्धा काय असते, तर समसंख्या असते. तर समसंख्या म्हणजे काय, तर ज्या संख्येचे समान दोन भाग होतात त्याला आपण काय म्हणतो, समसंख्या म्हणतो. आता 28मध्ये 46 मिसळले की काय येतात, 74 येतात. 28 ही काय आहे, तर समसंख्या आहे. 46 सुद्धा समसंख्या आहे. आलेलं उत्तर सुद्धा काय आहे, तर समसंख्या आहे. आता दुसरा नियम आहे, ज्यावेळेस आपण समसंख्येमध्ये विषम संख्या मिळवतो त्यावेळेस येणारं उत्तर सुद्धा काय असतं, तर विषम संख्याच असते. 40मध्ये जर 15 मिळवलं तर येणारं उत्तर काय आहे, तर 55 आहे. जर तुम्ही 8मध्ये 5 मिळवलं तर काय येतात रे, 13 येतात. म्हणजे सममध्ये विषम मिळवलं की काय येतं, तर विषम संख्याच येते. ज्यावेळेस आपण दोन विषम संख्यांची बेरीज करतो त्यावेळेस येणारं उत्तर ही काय असते, तर समसंख्या असते. 83मध्ये 41 मिळवले तर काय येतात, 124 येतात. आता पुढचा नियम आहे, ज्यावेळेस समसंख्येमधून आपण समसंख्याच वजा करतो त्यावेळेस त्याचं येणारं उत्तर सुद्धा काय असतं, तर समसंख्याच असते. 112मधून 48 वजा केले तर काय येतात, 64 येतात. म्हणजे 112 ही काय आहे, समसंख्या आहे. 48 सुद्धा समसंख्या आहे आणि आलेलं उत्तर सुद्धा काय आहे, तर समसंख्याच आहे. तर पुढचा 5वा नियम आहे, ज्यावेळेस समसंख्येतून विषम संख्या वजा केली जाते त्यावेळेस येणारं उत्तर सुद्धा काय असतं, विषम संख्याच असते. 228मधून जर 47 वजा केले तर काय येतात, 181. तर दुसरा नियम काय, विषम संख्येमधून जर समसंख्या वजा केली तरी सुद्धा येणारं उत्तर काय असतं, तर विषम संख्याच असते. म्हणजेच 79मधून जर आपण 42 वजा केले तर त्यावेळेस उत्तर काय येतं, 37 येतं. म्हणजे उत्तर सुद्धा विषम संख्याच. तर पुढचा 6वा नियम आहे, विषम संख्येमधून जर विषम संख्या वजा केली तर येणारं उत्तर काय असतं, तर समसंख्या असते. 85मधून जर 17 वजा केले तर येणारं उत्तर काय आहे, तर 68 आहे. म्हणजेच विषम संख्येमधून विषम संख्या वजा केली की समसंख्या येते. दोन समसंख्येचा गुणाकार ही समसंख्याच येते. म्हणजेच 8 गुणिले 12 केलं तर येणारं उत्तर काय, 96 आहे. म्हणजे काय होतात, ज्यावेळेस आपण दोन समसंख्येचा गुणाकार करतो त्यावेळेस येणारं उत्तर सुद्धा काय असतो, तर समसंख्याच असते. तर पुढचा नियम आहे, समसंख्येला जर विषम संख्येने गुणलं तर येणारं उत्तर काय असतं, तर समसंख्याच असते. ते तर 12 गुणिले 7 केलं तर काय येतात, 84 येतात. जर विषम संख्येला समसंख्येने गुणलं तरी सुद्धा येणारं उत्तर काय असतं, तर समसंख्याच असते. म्हणजे 11 गुणिले 4 केलं काय आणि 4 गुणिले 11 केलं काय, येणारं उत्तर काय येणार आहे, तर समसंख्याच येणार आहे. पुढं आहे, विषम संख्येला जर आपण विषम संख्येने गुणलं तर येणारं उत्तर सुद्धा काय असते, विषम संख्याच असते. 15 गुणिले 17 काय येतात, तर 255 येतात. त्यानंतर जर 7 गुणिले 7 केलं तर काय येतात, 49 येतात. म्हणजे काय, ते विषम संख्याच येते. त्यानंतर जर समसंख्येला समसंख्येने भागलं तर येणारा भागाकार सुद्धा काय असतो, समसंख्याच असते. 48 भागिले 12 केल्यावर काय येतात, 4 येतात. म्हणजे उत्तर समसंख्या आली. पुढं आहे, समसंख्येला जर विषम संख्येने भागलं तर येणारं उत्तर सुद्धा काय असतं, तर समसंख्याच असते. जर 44ला 11ने भागलं तर काय येतात, 4 येतात. 22ला जरी 11ने भागलं तरी 2 येतात. विषम संख्येला जर विषम संख्येने भागलं तर येणारा भागाकार सुद्धा काय असतो, विषम संख्या असते. जर 55ला काय केलं, 11ने भागलं तर काय येतात, 5 येतात.
नमस्कार मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल आयकॉन प्रेस करा. म्हणजे नवीन व्हिडिओ आला की नोटिफिकेशन मिळतं. धन्यवाद.